या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीनं गेली बरेच वर्ष ज्या काही मागण्या करतात त्या मागण्यांची पूर्तता होत नाही, म्हणून त्यांनी म्हटलं तर चुकीचं ठरू नये की टोकाचं पाऊल उचललं की आता सातत्यानं आपण उपोषण करत राहायचं आणि सत्ताधारी पक्षातला एक जबाबदार व्यक्ती नेता माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलो म्हणून की त्यांचे प्रश्न समजून घ्यावं, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे या हेतून या ठिकाणी मी आलोय। शिक्षकांचे प्रश्न निश्चित योग्य आहेत, छोटे छोटे आहेत, परंतु दुर्दैवाने ही मला कबूल करावं लागतं की जवळजवळ 1.5-2 वर्ष पाहतोय कमळकर आल्यापासून शिक्षण विभागामध्ये एक अनागोंदी कारभाराची सुरुवात झाली होती। अगदी जे 1-2 दिवसात दिलं पाहिजे होतं त्याला सुद्धा 2-2 वर्ष लागत होती। मी ते प्रयत्न करून S14 सारखा प्रश्न सुद्धा सोडवलाय, जो माझ्या काळामुळे तिसऱ्या की चौथ्या दिवशी सुटला, परंतु ते 2 वर्ष त्या ठिकाणी उपोषण करत होते। त्यामुळे हे प्रश्न एक जबाबदार व्यक्ती म्हणून, मध्यस्थ म्हणून CO साहेबांशी बोलून कसे सोडवता येतील, कारण काही झालं तरी या COंबद्दल माझं एक मत चांगलं आहे की ते समजून घेतात, निश्चित त्याच्यात पर्याय काढतात आणि त्यांच्याकडून जर नाही समजलं सुटले तर माझे प्रयत्न राहतील की या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे, जे यापूर्वीसुद्धा शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात सोडवण्याचे आग्रही असतात, त्यांच्या कानावर घालून ते कसे सोडवता येतील याचाही प्रयत्न करेन। आमचे आमदार याच कुडाळ मतदारसंघाचे आमदार निलेशजी राणे सुद्धा आहेत, त्यामुळे या सगळ्यांच्या माध्यमातून यांचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आत्ताच मी माननीय CO साहेबांशी भेटणार आहे, त्यांच्याशी याबाबतची चर्चा करणार आहे आणि टप्प्याटप्प्याने हे प्रश्न कसे सोडवता येतील याबाबत आज निश्चित स्वरूपाची चर्चा या ठिकाणी होईल आणि मला खात्री आहे की उद्यापासून उपोषण करण्याची पाळी या समितीवर येणार नाही। अशा प्रकारचे प्रयत्न माझ्याकडून होतील, त्याला शिक्षकांनी साथ द्यावी अशीच त्यांना मी विनंती करतो। निश्चित स्वरूपात हा प्रश्न सोडवण्यासाठी सुदैवानं आमच्याकडे 3ही आमदार हे अभ्यासू आमदार आहेत, एक पालकमंत्री आहेत, एक माजी शिक्षण मंत्री आहेत आणि आपण बघतात की निलेशजी राणे ज्या पद्धतीनं विधानसभेमध्ये प्रश्न मांडतात त्यांची अभ्यासू वृत्ती दिसून येते। त्यामुळे मला वाटत नाही की या त्रिमूर्तीकडून यांचे प्रश्न शिल्लक राहतील असं मला वाटत नाही, ते निश्चित सुटले जातील।